अंबाला शहरामध्ये आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये 4 नगरसेवकांचा जो PI दाखल झाली होती, त्यानुसार हायकोर्टाने कलेक्टरना आदेश दिले की तुम्ही याच्यावरती निर्णय द्यावा. त्याप्रमाणे निर्णय आलेला आहे. निर्णय आल्यानंतर शहर विकासाची कामं करत असतात 3 जनरल बॉडी आता झाल्या, त्याच्यामध्ये मतभेद झाले आणि शहर विकासाच्या कामामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, जे लोक पक्षाचं काम करतात, सगळ्या पक्षाचे लोक, त्यांना नागरिकांना सामोरे जाताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्रामध्ये सत्ता महायुतीची आहे, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, जिल्ह्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, महापालिकांमध्ये सत्ता महायुतीची आहे. उल्हासनगरचं उदाहरण पाहिलं आपण तर उल्हासनगरला जर अंबरनाथप्रमाणे आपण निवडणुकीला वेगवेगळे सामोरं गेलं, भाजप वेगळे गेले, आम्ही वेगळे गेलो, तरीसुद्धा उल्हासनगरला महापौर बसताना महायुतीचाच महापौर बसला आणि एकत्रित म्हणून काम करतायत. तर अंबरनाथला हे जे काही मतभेद छोटे मोठे आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय. शिवसेनेचं धोरण आधीपासून आत्ता आणि पुढेही एकच असेल, विकास कामाकरता आम्ही कुणासमोर बी काही पण ॲडजस्टमेंट करायला आम्ही तयार आहोत. आता झाल्या गेल्या गोष्टीला कुठेतरी मूठ माती देऊन शहरामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्हीच्या लोकांनी खुल्या दिलाने युती करून पुढे जायला पाहिजे, जेणेकरून लोकांना आपण विकास घडू शकतो. आणि सेना युतीसाठी पॉझिटिव्ह आहे, हेच मेसेज मी त्यांना देतोय आणि त्यांना आवाहन करतो की आपण या शहर विकासाच्या दृष्टीकोनातून लवकरात लवकर युतीच्या माध्यमातून कामाला सुरुवात करू. शहराच्या विकासासाठी एकत्र यायला हवे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे युती आहे, अलायन्स आहे सगळीकडे, केंद्रात, राज्यात आणि इतर शहरांमध्ये पण आहे. तसं इथेही झालं पाहिजे. आम्ही सगळे नगरसेवक कधीही शहराच्या विकासाला कुठेही आड आलो नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाला शहराच्या विकासाची आवड आहे आणि बऱ्यापैकी काम केलेलं आहे. तसं आम्ही याच्या पुढेही शहराच्या विकासाच्या दृष्टीने बघू. आम्हाला जो शहरामध्ये प्रपोगंड झाला की आम्ही अडचणी करतो, कुठेतरी कामं थांबवतो किंवा सभा बरखास्त करतो, तर सभा कुठलीही आम्ही बरखास्त नाही केली. सभा तहकूब स्थगिती दिली आहे सभेला, कारण शिवसेनेला कुठेही विश्वासात घेतलं जात नाही, परस्पर अजेंडा बनवला जातो आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना त्यांची चूक दाखवण्यासाठी या 3 सभा स्थगिती दिली आणि त्याची त्यांनी चूक विसरायला पाहिजे, म्हणजे चूक सुधारावी म्हणून ह्या सभा स्थगित केल्या गेल्या. अन्यथा शिवसेना कुठेही शहराच्या विकासाला कधीही आळा घालणार नाही. नेहमी विकासाच्या कामात पुढे राहील. जे खासदार साहेबांचं ध्येय होतं तेच आमच्या नगरसेवकांचं ध्येय आणि आम्ही कायम विकासासाठी पुढे राहतो. यानंतरच शहरामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जे कम्युनिकेशन गॅप निर्माण झाली आणि हे मतभेद निर्माण शहरात झाले आणि ते स्वतः कोर्टात गेले. आम्ही काही कोर्टात गेलो नाही, ते स्वतः कोर्टात गेले. पण आता कोर्टाने निर्णय पण जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाजूने निर्णय दिला. पण कुठेतरी या गोष्टी शहर विकास करायचा असेल तर या गोष्टी कुठेतरी आपण थांबवल्या पाहिजेत. भाजपच्या नेतृत्वाने आमच्या शिवसेनेच्या नेतृत्वाशी चर्चा केली पाहिजे, खासदार साहेबांशी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी असेल चर्चा केली पाहिजे आणि युती धर्म पाळून शहराचा विकास आणि अंबरनाथ नगरपालिकेचा कारभार चालवला पाहिजे. ही आमची सगळ्या नगरसेवकांची इच्छा आहे. आणि ते जर म्हणत असतील की शिवसेना नेहमी सभा तहकूब करते, रद्द करते, आम्ही 3 सभा झाल्या, त्यातली 1-2 सभा आम्ही तहकूब केल्या आणि 1 सभा आम्ही रद्द केली. का तर आमचं जे संख्याबळ आहे 32चं संख्याबळ आहे, आमच्याकडे 32 नगरसेवक आहेत. 32 नगरसेवकांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे. 32 नगरसेवकांच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन अजेंडा ठरवला पाहिजे. अजेंडा ठरवणार कोण? तुम्हीच आहेत, तुमचीच सही आहे. तुमच्याच सहीने तुम्ही अजेंडा ठरवताना मग तुम्ही आमच्या शिवसेनेच्या नेतृत्वाला विश्वासात घेतला पाहिजे.